श्री गणेशाय नमः. जय जय जी भक्त पालका. जय जय जी भक्त पालका. मग पूर्वजा ज्ञानार्की नरहरी नामे पुण्य श्लोका. पुढे पुढे ग्रंथ बोलवी. मागले अध्याय कथन. रेवनाथा ते अत्रिनंदन. वरचित्ते प्रसन्न होऊन सनात चित्ते केले असे. केले परी प्रतापंत. परिसरस्वती प्राचे अभिप्राय हेत. चित्तदृढ कलास रेवनाथ गेला असे. तरी आता पुढे श्रुती परिसय आव्हाना. ग्रंथार्थी रेवनाथ कैलासाप्रती कैलासवरी प्रगडला. जिसे तैसे भास्कर की उदय पावला रोहिणीवर की सहस्त्र चपलाचा एक भार अवलोकांती मिळते. ऐसा महाराज तेजपुंज ग्रामधर येतात भोज. तो शिवगण विजयध्वज रक्षणाशी द्वारत. त्यांनी पदयोगमध्ये हटकून उभा केला शेती. म्हणते तुम्ही कोणती नूतन गंती जाता कुठे मारता. एरवी म्हणे रेवणाचा नाम आहे या द्या ते. विजयी करजी भाऊ भेटी ते आम्हा जाणे की. एरी म्हणते कवन कार्य आम्हाला की शीघ्र सांगावे. नाथमध्ये विप्रत नाही सत्य चोरले शिवाने. तर त्याशी शिक्षा करून घेऊन जाणे विप्रनंदन. आईसा शिवगण परमचित्ती शोभले. म्हणती बाबा बोलसी वचन. यात आम्हाचे आले समजून. तुमचा गुरु गंधर्व जाणं आम्हालाही वाटतो. परी गंधर्वाचा संस्कार पवाला वाक्यप्रहार. तरी तो येतेची कर आदर. फिर माघारा येतून आईच्या शिवगण त्याची परमची कोप चढला त्याच्या मानसी. म्हणे गुरु गंधर्वंशी तरी तुम्हाला डाव येतो. अरे तुम्ही गंधर्वा समान फिरू नका राणा. आईचे करे जोगती संदन. भस्मशुद्धी कवळी स्पर्शास्त्र जपुणे मोठी फेकिता त्याला भस्मशुद्धी. तेणी द्वारपाळ मी पाठी खेळून राहिले. एक सहस्र 300 गण माहीत केले व्यक्त. उचलून या पुसले जातं सोबतच पै पदा ते सोडीना. पदमय लागून कदाना सुट्टे ना. पदमय भईपासून कदाना सुट्टी म्हणे असतो जळून काढू जाती. तिने माहिती व्यक्त होती. उभ्या हस्तगानाचे एक सहस्त्र 300 उन्हे केले मी व्यक्त. मग सर्व गेले कोण गंधर्व सांगा रे. आईशी करणी पविष्ट होता शिवगणी. आवता सकळ शिव भुनी शिवाला गे समजा. कैलासवाची शिवाची गण त्यांनी विपरत पाहणं. परमभैपती चित्ती होणं शिवा लागे दर्शती. उभारावण शिवाण्याकड म्हणती महाराज निळकंठ. एक माणूस झोपट गामद्वारी पातला आहे. तिने सहस्त्र 300 गण द्वारगण केले भयव्यक्त. करचरण दोन्ही ओनवे समस्त आडंबरी माझा. आईसे ऐकून शिवमात कल्पांत भैरवा अज्ञापित. म्हणे कोण आला आहे शिक्षा त्या ते करारे. आईसे एकता शिवचन. अष्टही भैरव प्रयागण सवय घेऊन शतकोटी गण ग्रामद्वारे पातले. तो एक सहस्त्र 300 भैरवी पातले व्यक्त. परम कोपारनं पिनाक हाती शिरभया योजिले. तिनं आता चपळ पण पाहणं. पुन्हा अस्त्राची संधान तीव्र कल्पोनिया शतकोटी त्याचे ते खिळले. अष्टपदावर कदन गणिती अस्त्रपदावर टणकारून सरशापे तीव्र असते योजिता वातास प्रबळ. एक योजिता प्रयाण. एक नागास्त्र प्रबळ विषबाधे योजले. एक धुमास पेरुजे घटन परिवास शक्ती केली निर्माण. एका ब्रह्मास शापवचन शापादी योजले ते.
एक वज्रास योजिले सबळ, जे सकळ अस्त्रा असे अतुळ, वीरभैरव तो वीरभैरव तो साधीचे बळ, विभक्त अस्त्र निर्मित, आईशी योजने सहायक सहायक मुष्टी, शर तो सोडिते झाले शेटी, मग अस्त्राते प्रताप कोटी, अमराते मिळवले, ते पण रेवणाते भस्मने कोळून एकदाची उत्तीर्ण अष्टास्त्राते मुख्य करून जपिलेला, वातास्त्र परतास्त्र अग्निस्त्रावरी, जलदास्त्र नागास्त्र खगेंद्रास्त्र या प्रीत, धुमास्त्रावरी आदित्य नामी, वासशुची काळिका निर्मी, शापादी ब्रह्मास्त्र खानी, स्तवनास्त्र त्यावपी, वज्रास्त्राते शक्रासो जपून, विभक्तास्त्र केली निर्माण मोहन, अष्टास्त्राचे निवारण एकची वचनी केली वे, असो अष्टशस्त्रे जाऊन न्यायसे केली अमृत परी, त्यानं परिती अष्टास्त्रे उकलून मैरावर पडली, तिने अष्टभर झाले जर्जर, शिवाला गे सांगती हे रे, हे माझा उमारव भैरव शीन झाले ते ऐकून शिवशिती सिद्ध गुपून गेला निगोती, आव्हाने रोहिणीपती, त्रिशूळ हाती मिरवला, चक्क खडग शर शायक, अंकुश आणि डमरुदेक, शंख नर कपाळ हस्ती एक, नंदी वाघदोर मिळते, आयशाया पुरे भूषण कामांतक, तो अस्त्र संजीवन परमप्राप्ती भरावणं, तुरे झालं, ते पाहुणे देवण चिती मिळे का युद्ध कसाया, बहुत एकच अस्त्र प्रतापने शिवाला करावे, जलपुणे अस्त्र वाता कसे फुंकुरी दिले भस्म जलपुन, ते प्रविष्ट होता तीव्रपणा शिवश्वासा कसे, तेने करून स्वामी विकळ झाला नंदीवरून, जीर्ण दरे महिला गुण उलटुन्या पडला, परम झाला गाती विकळ, शस्त्री मुठी सुखी सकळ, मुखी रुजवे लोटी तुंबळ, मैसैदा पाटे मिरवले, अष्टभरे अष्टशस्त्री करून ती पडले जर्जरुण्या, ती उपरामुची होण्या महिती फिरती, सकळ पडले शुद्धीरहित, अष्टास्त्री ती झाली गुप्त, परी गंधर्व हा सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला, परी गंधर्व हा सकळ वृत्तांत युद्ध पाहता सगळा, मग तो परम तातडी करून विष्णूची ही जाणली कोण, पण वास्तव ऐकून कर्मलापैकी धामिला, मनोवेगाते मागे टाकून शीघ्र पादला राम आता निकडे हृदय प्रीती कवळीत, हृदय कोणी मूर्ती म्हणे महाराज तपपती, कोण कारणे विक्षिप्तचित्ती कोपळा पेटला, एरी म्हणे पंकजाक्षा, मी सरस्वती विप्राच्या घरी प्रत्यक्ष असता, शिवे पाहुणे यक्ष पुत्र त्याची मारली, तरी त्या अभिप्राय करून आता गेली शिवाचा प्राण, उपरी संजीवनी अस्त्रे करून बाळा उठविले तयाचे, नात्रे रक्षिणे असलेले प्राण, तरी सप्त बाळ द्या आणून, आयशनाथ बोलवचन, विष्णू त्या ते बोले तसे, म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मजपाशी, जीव दशा व्यक्त, तरी सप्तही जीव तुम्हाला हस्तकत करतो मी, जीव दशा तुम्ही करता अर्पण, पुढे दे तुम्ही करा निर्माण, आयचे नाते ऐकून वचन, अवश्य म्हणे तया ते, मग प्राथमिक पुन्हा सावध केला शुल्पाने, उपरी विभागाचं पुन्हा गण सोडविले सगळीक, स्थिती मंत्र सुखवासू साधन सगण, अष्टभर लावले भस्म, तेली झाले सुख स्वरूप पूर्ण, अस्त्र प्रहारा वेगळे, मग सकळ सावधानी प्रीती, निमित्याला रघुपती, मग सप्तजीव दशा घेऊन हाती बोलला मार्गा, व्यान सरमुखी जपून मय उतरला तो पदन, शीघ्र विप्रा मागे येऊन सरस्वती विप्रा सांगते, म्हणे बारे पुत्र कलेवर कुटी मेना समग्र, आयसे ऐकता सरस्वती उकळी पुत्र व्हायला, कुटुनी केला मेना समान, मग समग्र भाग दिला आणून,
मग त्याची यथा विभाग करून सप्तपुतळे बनले. सिद्ध पुतळे झाल्यावर संजीवनी प्रयोगोत्तरे तेने सैजवले समग्र जीवदशा प्रगटते अट्टहास करुणे रोदन करते सप्तही दंडना मग सरस्वती कांते सोपन म्हणे पाळणा करी याचा. मग 12 दिवसा पाळणा करून सप्तपुत्राचे ठेविले हे नाम. एक सारेगण द्वितीया कारण जोगया नाम ठेवले. तृतीया बाळक निजानंद दीनानाथ नयनाथ मिरला. चतुर्थ यदुनाथ नामी पंचम समत. षष्ठ निरंजन नामी विरळा. 7वा महापुरुष गैनीनाथ. असे सप्तपुरुष जगत पुढे 12 वर्षात अनुग्रहित केले ते. मग त्या सप्त शिष्यास कारण सिद्धी केले विद्या पुन्हा जगेर मिळे सिद्ध म्हणून 84 जाते. मग तिचे रावण योगपती सेवा गीतचे 7 हाती. आसुरेवनाथ विटेग्रामी अध्यापनाथचे. आसुरेवनाथ विटे प्रांती अध्यापनाथचे. आसोयचे कधी चांगलं जो नित्य करी श्रवण पठन बाळमृतीचे दोष जाऊन पुत्रवान होईल की. बाळे होण्या दोषे मरती तिने सुस्नात होण्या कथेप्रती. मग बाळ तियेचे चेवले न जाती हे बोरक्ष बोलला जाणपा. तरी ऐशी दोष निवारण कथा ऐक कामिकाने यापरी वटसिद्धांत कथन स्वीकारे. वटसिद्धनाथाचे कथन स्वीकारे श्रोतणे. पूर्वी सरस्वती उद्देश करून ब्रह्मवीर गुरात पडले खचून सर्पणीच्या मस्तकी अकस्मात येऊन आदळ पडते समयी मूळदंडे पडले रेत. तवती पाया अकस्मान चित्ती म्हणे भक्षक वहित. भक्ष्यमयत पडला आहे सुडळ. ते उचलेने आणना पोटी राष्ट्री झाले आपल्या पोटी. ते साठविल्या रेतशेवटी गर्भी वाढी लागला. राहिले प्रियास्तिकाशी समजाले अंतरणाशी. ब्रह्मवीर तक्षकात्मजेशी प्राप्त झाले त्यावेळी झाले परे महासिद्धी उद्री अवतार सिद्धी प्रसिद्ध. तो नवातील नारायण शुद्ध सिद्धीनाथ मी म्हणतील तो ऐसा जाणून या आस्तिका म्हणे. पाहता झाला तक्षिणेने समीपिती पाजून बोलता झाला मारता म्हणे मायवायक वचन. तो भोग नये दुर्बळवान तुझं उदरी नारायण आरवी होतो येते तुझी परित होते तुझे सांगाय कारण. पुढे आहे दुर्घट विघ्न. जन्मे जय राजाने सर्पसूत्र मांडले. सगळं ऋषया घेऊन या मेळ. मककुंडी ठेवले प्रयाण. सर्पसनिधावजुन सबळ ऋषी मंत्र आव्हाने ती. तरी मायो सांगू किती बहुफळे पाण्याची होईला होती. ते अवगमोनी माझी चित्ती अवगवणी माझ्या चित्ती. तुझं पाशी पाडलं तर त्या गर्भभरणी स्वदेहा दे वैसे आश्चर्य. एरिवणे कोणासाने राहुल पुरी महाराजा. आईचे वजा बघतो तो समीप येता वट तरू. तो जण काष्ट पोखरू मयवर्ती मिळते. ते पाहुणे आस्तिक म्हणे मायावस तक्षक नंदिनी. हे वट पोखराचा संचुरणी प्राण आपला रक्षिपे. मग तक्षकात्म जवळा तक्षकाजवळ बाळा. रिक्ती झाली वटस्थळा. काष्टपोखरी तपोवेळाला गुरुदर भोगितचे. प्रियास्तिके अचळ वज्र प्रयोगी. चिंचला तर आंबोबागी. आचळ करून तरुवेगी हस्तिनापुरी चाला. जाऊन यामक म्हणा भेटून जा सकळ ऋषीने गुप्त. तक्षक सुतेचा सकळ होता निवेदला त्याशी. म्हणे ब्रह्मवीर्य सानाथ पंत
ते उदय देवस्त तरी वटसिद्ध नागनाथ प्रकट होईल महाराज. आयचे संगण वर्तम गणावाती नारायण सरपत्री आपण योजना येत आहे. आयचे सांकल्या वर्तमान ऐकून दिवशी तुकडी मान आपल्या हृदय शोधगुण आवश्यक म्हणून येत आहे. मग तक्षक नाम पद्मिनी मंत्रवेदी सोडून एरीकडे पोरगी गर्मिनी नवमासा देव पुरलीची तिकडे सत्प झाले सावंत इकडे दिवस भरले ने मस्त. मग प्रकृती अंड होणे उदित प्रस्तुत झाली पदवी. असो वट पोखरात अंड राहिले बहुत दिवस. अर्जुनाने त्यात ईश्वरसत्य संचरला. दिवसेंदिवस अंडत वाढी लागले जीवंत देव होता सामर्थ्यवंत बघणारे ते अंडे. देव होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंड ते. मग त्या तळवट पोखरात बाळरुंद क्रिया अत्यंत निडळ आणि त्यात रक्षण नसायची. जैसे जळातील जळमासोळी उडाण घेत पडे वेगळी. मग ते अत्यंत चित्ती तळमळी त्याचे जळ 1800 करीत रुद्र ते तो पाता ब्राह्मण गोड जाती अथर्वर्ण वर्ण वेदभूषणी मिळत होते. कोशलवत जायचे नाम आचारशील विचार विद्यावंत शास्त्रे पारंगत पूर्ण चतुर्विध झालतो. अपर सूर्य सर्वज्ञमूर्ती पृथ्वी प्राप्त करती तेनुगत संसारची परमचित्ती विटला परत पत्रावळे कारण पाहता झाला वटस्थान पथरी तोडावे हे मनी इच्छून त्या निकडे पातला. निकडे तळवटी बाळरडे ते कर्णपुटी ऐकून चौकडे फिरती दृष्टी तो काय दिसना. मनात म्हणे सांशिकत म्हणे बाळरुंद कोठे होतं सुरगीचे सुरू का त्या ते पाहते बोलते जाय ते म्हणती कोशधर्मा सुशिळ ऐक तरुत आहे बाळक तरी त्या माणूसा तू पायक दृष्टिकोश नशी. तरी आता प्रद्यमदायक वचन तू ते मांदूच काढून आपल्या गृहाची ते नेऊन संकोपन करी त्याचे. तो घरी येता ते बाळक सुदैव दंशीचे उघडे अर्क दरिद्रा सकळीक जाईल नाचणे मार्ग. आयचे परीस अंग संगे करून लो जाती होय स्वर्ण. मग षटगुण शर तयारा कारण दृष्टी पडे ना काळीमा. तेवी तू बाळ गुरी नेता सकळ हरले व्यथा हरधरी नेता बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता अरवितो नाही तो. आयचे बोलिना साकोचार सुरवरी पाठविला एक शर तिने तरू तो महिवर खंडुळा पडला. खंडुळा पडल्या तरू खंड होता त्वरित तो कोशमळ बाळ देखत बाला केले त्याच्यात बुध नक्षत्र पती ते पती लाजविता. बाळ तेजस्वी मनोहर अंबारी पाते झाले सुरू. मग सकळ घेऊन या कुसुम भार वर्षा करीते भावारते. देखदाचे पद्या सकळी जोडण्या करुमा नमुन्या योग सद्मा कोशमा गोळीते. म्हणती महाराजा भाषा भागवंता तू एकाचे भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झालाचे. तरी पद्मिनीच्या नागपोटी रक्षी गेला तरुच्या तळवटी आणि सिद्धता पाहुणी त्या नागवटी नाथ मिळवला योग्याचा. आयशी करी झाली येत म्हणजे नाम वटसिद्ध नागनाथ तुम्ही आता माहिती आहे याची नाव पाचारा. आईचे ऐकून कोशधर्मे बाळ उचललेले अतिप्रेमे परमानंदे आपले का धाम शिवण्या कांते प्रभुते. तो ती कांदा सुरादेवी परमप्राज्ञ सुशीलमयी दरे सत्वपदवी लोका माझी दावशी.
बाळा सदवेन देखता म्हणे मग तिकडे त्या लावण्या होता तो ते दृष्टीगोचर करिता बाळाकार अर्कासा मान दिसत ते महासुने बरे कोसदमा म्हणे म्हणे महाराजाने तो बाळ कोणाचे उगमा आणले ते मग सांगा. माझं वाटते हे बाळ नाही सांस्वरूपी अनुपिता झाला असे की ईश्वरे सृष्टी पाये दुजा चंद्र निर्मिला की दुजा चंद्र निर्मला की विदुलता चक्रला जिरवाने मेघा मरतीला लपी स्तनपा स्वरूपा नन मुनी ते हरुण तुम्हा ते दिले की नक्षत्राचा परमेळा नावडे ईश्वरा पृथक पाळा म्हणून हे समुचे करून गोळा तुम्हाला गे ओपेले आईचे म्हणून स्नेहभरित बाळ उचण्या हृदयला होतं कौशल सगळं उरताना निवेदिला कांते ते सुरादेवीचे सकळ कथन सुरवर वाक्याची ऐकून परमा पाहुणे असमाधान पालका घालून हलवित हृदय कवळीता बाळ पायाने दाटले कुचमंडळ पानावण्या बाळमुख कमळ पयोधराग्नी पिरित म्हणते बाळ उठीत शिर जठराग्नीचा धाक उभार शांतुने शांतीपर बाळ मिरवे ध्यस्त हाती लाण्या स्त्रीव्रत मार्जन म्हणून बालकात नाम ठेविले वट सिद्ध नागनाथ ओळ्या मंगले गात मुद्देश्वरी रणी घन सिंचन करी मोज संजिनी सुरादे पंचप्राण निशांकुशी लवती मग ती पल्लवाकार फळ जावे भक्तीपर प्रतीक्ष्ण कुटुंबावर स्वप्न माझे जैसे तमारीची गावी नांदून शिके तमाची पदवी की कामधेनुची कासे ठाई कुशुदाळे पिढीची ती सुरादेवीची अंतकरणी कदा न दर्शी भिन्न दर्शने परम केली विष्णू पाचजी शेवाळी पांचजी शेवाळी आसोयाच्या सुस्थित बाळा वेळ लुटले दिवस होत सप्तवर्षी पोचतो मोजी बंधना मिरला या उपरांत एके दिवशी सोडून या शीतकाशी नागनाथ सहज वेळावले भागीरथी पातला टळतळी भरले दोन पर काशी विश्वेश्वरी समोर बाळकृतीचे मनोर अर्क जेवी दुसरा तो तुझी समय अकस्मात येता झाला ती सुत येताची दृष्टी येता स्मित बाळावली दिलीचे तो बाळा तुझी अर्कनीती खेळत आहे मग स्वगती बहुमुळे मिळवणे पंक्ती लटकीची अन्न वाटीत असे मुले गड्या म्हणून घालो म्हणते शिवणे अन्न आता पुढे वाढू नको आम्हाशी परी तो त्याचे आग्रह करीत घ्या म्हणून वाचे वदत न घे त्याची विनंती करत रसावणी करून या ते पाहुणे आरक्षणच होतं पाहुणे म्हणे हास्य करीत चित्ती म्हणे लटक्यानं दे मुले घालो म्हणता ती परी आपण संचरून मुला लागे द्याव्यांना मग प्रत्येक बाळातून धरून त्या माझी संचला बाळाने उभारवणं म्हणे तिथं आला तुम्हा सहकारणे अन्न मागतो उदरा कारणे तुपतो त्याती करे तो ते मुले तीव्रपणे पाठी लागते वसून म्हणते आमचे मंडळात कोण आला असे आता खेळा कोणी दाटून पुढे येते कोणी शेला उगारीत कोण पाषाण घेते आता जातोस की मारू तुझं आईचे मुले दावीचे चिन्ह तसे नागता पावणं चुकळ मुलांची इच्छा पावणं वायता झाला स्वासते म्हणे गडे हो ऐका वचन आपण बसलो शिवांना त्या तिथं आल्या जाणं त्याची दौडू नये की आपल्या घरी माता घरी सांगे पिता विनमुख कुणी न व्हावा तिथं तैसे जे आपण भिक्षुक मागता आला आहे समयाशी काढून अंगावरील चिर अंगपुसिताचे करी गंध लावे भाळावरती शुष्क पूजा करते
तरी अतिताचे करुणी पूजन पोटभरी घालाव्यानं प्रत्यक्षनाथ करी कर धरून बाळांगी बैसला लटकेचे गरबे करून जीवन त्या अतिताचे घालती स्नान हस्तपादे भिरून करीते शालनांगाचे लटके मनाचे करून सुमन हार गुंफीला कल्पने करून तो अतिताच्या गळा घालून लटका धुपदावे भावरूक लावून न मन भावपूर्वक लावून न येणं ऐकेल ती पंजवन परी सहज दृष्टी ज्ञानपण आरती करते अतिताची मग लटकेचे पात्र पुढे ठेवून कल्पनेने लटका आणून वाढती अन्न मग उभय हस्त जोडीने प्रार्थना करते अति नम्र वाचा रसळ वचन म्हणती स्वामी सेवांना वारंवार नमस्कार करून या आणि वाढू म्हणतात ती आईचे आदराचे चांगलं पाहुणे अतिनंद चित्ती म्हणे प्रतापन बाळ सुशील आहे का उदारबुद्धी तृप्ती करून वर्तता आहे दातुरपण येते पुरुषी योग्य दृष्टी करून योगा वाचून घडेना सुशब्द आणि विवेक शांती विचारे त्या जयाच्या ध्येयाप्रती परिपूर्वीचा योग भ्रष्टगती योगा वाचून घडेना स्नान आणि हरणिस्थिती याचक व अर्थवान बहुतयुक्ती त्रिपुरीच्या योगस्थिती गती योगाची उदारबुद्धी धार्मिक स्थिती विचार सर्वाप्रती दुःख न देणे परापंतरी योगाच्याकडे आयशिया चित्ती अवगुण शोधी त्याचे पूर्वजन्म तो आरवी होतो नारायण निज मानसी भासला मग कृपा सिद्धी करून उक्ती देता झाला त्याच्या हाती जे वदे वाणी निश्चित ते पदार्थ मिरवावे मग परम होणे हर्षयुक्त म्हणते हा एक उद्देला महिन्यात समी बोलावणे त्या ते हस्त उपरी करणे सांगे मात भोजन घाले असं कुमाते परितून तू नसे सिद्धांना ते कदाकाळी बालकारे नात अग्रहे त्या वाडीचं परिते पात्र मिळले अति अद्भुत त्या पदार्थी नांभोदत ते पात्र मिळले पात्रावरी मग ते बाळे ज्ञानपण साकोचारी करीत भोजन यायची रोजच्या पद्धतीनं नित्य खेळतात सोनाम सांगण्यानंतर चालता झालं पुसून नाम एरिकडे भक्ती पैसुन्या भोजन खेळती आपल्या गुरुजनाने सेविती काही चित्रांना ची चाटी बोटी करून या आणि नाशिता विकृती ते येते तिची छे समान स्वरूपादर षड्रासांना बुद्धिग्रहीची कदन तुच्छपणे वाटले त्या जे ब्रह्मरूप रसद्या घाले अपपर सकळ विसरले ते माय द्वैत काजीसे बैसले राळगुटीचे सेवा की हाटक टकट जडावासी नरोत्नी कोणत्या भूषणासी ते काय करुणी कांचक मनाची स्पर्शित होती चित्तात की सुरंगी घाम मंचकी कुसुम धारू सेविती थोरत की कुसुम गंधा गरु सेविती थोर की ते जुन्या दुर्गंध लोकी गल्ली माई पडली की त्यांनी मुले सकळ सेविती शरीरासाठी त्यामुळं त्या गुरुजी कदनांना केवळ मिष्ट काही लागले मग ते त्याचे तातमात ग्रही मला माहिती पदक यथार्थ होते प्राणी षडसखी अन्नाचा म्हणते तुम्ही दरिद्रपणे सेविता कदन काळजीपणे आम्हा नित्य
सुनदी जाऊन षडसांदेशी तो त्या असत्यमानची ती गुप्तविषयी दुर्नी पाहती सरिता तिची पंक्ती नागराजाची मग तिच्या सर्वाग्रही प्राण सरदी मग कोशधर्माची सवयी सुश्रुती अर्थात म्हणती प्रातवनंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊन अपार पंक्ती बैसून षडसाने वाढीत असे आम्ही प्रतिष्ठादृष्टी बोलतो तू तेव्हा कुठे पात्र विनी उभय पण ती इच्छा न वाढते नेणं कैशी करतो का ती उगला हात ठेवतो चिती पदार्थ विवरण प्रती होता पदार्थ म्हणजे ऐसे ऐकून कोशिश ती आठवी केला सुरवाराच्या वचन की पुढे पाहुणे सिद्धकर्म सिद्धनामे मिळवेला ऐशी कोण जाणू शकती म्हणे आश्चर्य द्यावे लोकाप्रती ऐशी कोण असे अशी ती घडून नसे की धिक्कार करणे म्हणे त्याचा बाळविकारी असे तेव्हाचा एके दिवशी हस्त सुताचा धरणी बैसी अंकासनी घेऊन मुखच म्हण आणि कुरवाळे हस्ते वदन म्हणे बारी मुलाकाने भोजन घालशी कैसे तू ऐसे पुसता कोड करून तोही दाटला स्नेह करून ताताचे म्हणे भोजन त्याच्याशी घालतो आता मी अंगी होऊन तत्काळ उठून शिती असते टी व्ही पातळून तो ती प्रत्यक्ष पद्धतीचे अन्न कोशधर्म पाहत असे उपरी बहुधा प्रत्यक्षपणे तो ते पद्धतीने कादे उपजली हे पाहून मने आश्चर्य मानले मग मान तू कोणी कोशधर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्याचे नाम मदत जावे याबरोबर तात यापूर्वी म्हणे तात एक आमच्या खेळी आले बाळक त्याने सांगितले कौतुक ते मग तुझ्याकडे सांगतो त्याने माझा करून उगाचं कान फुंकून मोळी ठेवून होती मोळी हस्त ठेवून वाढायला लावले परी ते पोरं आमच्या मेळी सहजरीती आली खेळी परी त्या पोराने करून निरळी वारली सकाळ ते उपरी मी त्या मुलाकारणे तो शिरे मोठ्या करूने जैसे तुम्ही अतिथा कारणे गोरुताचा मारदा लटक मटक स्नान भोजन सारून त्याचे पूजेचरण नमस्कार ते देखून बोलले माझा आईचे ऐकून कोशधर्म आल्या अतिथा धरून नेम बाळाती हातीची पूजा करून तुष्टविले बोलविली तुष्टवी ते बोलवी असे पाहुणे विप्रनेम परमसंतोषला दत्तात्रय नाम चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळाला लागला ते करून क्षेत्रात कीर्ती वाढली असंभावित महासिद्धी नारायणनाथ कितीकाने आर्या दिला मग सहस्रपंक्ती षडसानं शिवणी जाती भोवताचे कार्य होती कनकधन वसना पावती ते मग जिकडे तिकडे नागसिद्ध कीर्ती बाळी वाणिज्य जनस्पर्धी पंचविषया संतोषीनं सिद्ध इच्छिले कामना फळीत ते मग अंगी आले शहाणपण द्याचे दिले अज्ञानपण एके दिवशी ब्रह्मानंदन ताता जवळ बसला ताताची मम हाते पुरी जगाची चोर तरी कवण हाती जगाची काज कवणे हाते पळत असे दत्तात्रय नाम बाळवेशी पाळपणी भेटला आम्हाचे त्रिकोण महापुरुष प्रतापी बळ्यागळा तातत म्हणे तो दत्तात्रय म्हणे अवतार गुणी शुभप्रवधी गेल्या भेटून तुझ लागे पडता नागेश म्हणे आता परतून कैसा भेटा तिनं हे सांग मग निवेदन करी माझं यापूर्वी बोले कोशधर्म बाळा तायाची भेटी दुर्ग तो एक ठाई नसे नेम अनेक क्षेत्र हिंडत असे कोल्हापूर पांजोळ काशी क्षेत्र मातापूर ऐसे हिंडते अनेक क्षेत्री कुठे पाशी पाडचा प्रारब्धे योग्य करून भेटत असे दत्तात्रय म्हणे यज्ञ केल्या भेटी लग्न आतोडीना बाळका
जैसा कल्पतो चिंतामणी परास लावणे खाली बाणा थोडे यज्ञ करून अवचटपणी मिळती ते चिरयात्रेनं प्राप्त न यज्ञ करून आईसे सांगून कोणी जाऊन बाहेर गेला करायचे एरीकडे नागनाथ आपल्या विचार की ऐसा राव सनाथवंत निजी भावा पुरी पांचळे मातापुरी जाऊन शोधावे कोल्हापुरी जेथे वास धरती तिथे शोधावे उपोषणी मातेशी निघता झाला मुनी शोधाशी मातापुराधी पांचळशी राहू पातल्या कोल्हापुरी क्षेत्री कोल्हापूर संचरण पुस्तक झाला जना करणे ती येते तो त्रिनंदन कोठे राहत असू आईसे ऐकून लोक असती वेळी लागली तिथे म्हणती अवधूत येते ते छत्रपती तो कोण्या प्रकट नव्हे रे कोण्या स्वरूपी येथे येऊन जात आहे भिक्षा मार्गाने जात आहे भिक्षा मार्गाने आईच्या जेणे ऐकून प्रत्युत्तर त्या त्याचे म्हणे येथे भिक्षा करणे येत आहे यात्रेनं तरी अन्नक्षेत्री भिक्षा मागणे त्या घडत नाही गे हे म्हणते त्याशी भिक्षा मागावे बोलावे या व्यतिरिक्त अन्नक्षेत्राची अन्न मागुनी अन्नक्षेत्री त्या अन्न चित्तीनं वाटे चुडापण यासे कैसे ग्राम आज्ञा आन पुण्यक्षेत्री हे असे आयशी पण जरी या गावे न मिळालं तरी उपवास करी यात्रेनंतर पुण्यक्षेत्री सेवेना अरे या गावीचे शाकपात्र मानित आहे परमपवित्र परी अन्य गावीचे पक्वान्न स्वतः विटाळा परी मानित असे जैसे एक पत्नी नरा कुरूप असेल जरी दारा तरी तिचे भुगी विचारा लावलेलं तिका आकळेना करीचे कदन सोडून या सोडून सुद्रासन पवन सगळं शिविल काय ब्राह्मण सोडून शूद्राचं शरसानं शिविल काय प्रसिद्ध ब्राह्मण म्हणे देवतानावरीचे टीव्ही दत्त क्षेत्रे सोडून कदान पायाने ब्राह्मण आयसे त्याच्यामुळे ऐकून विचार करी मग नाथ चित्ते म्हणे करून पाकडणं ग्रामादी पेटून देवाग्नी सकळ क्षेत्रा भोजन घालून पाठवावी मग तो स्वामी येतापेक्षा कोठी नेण्यामुळे त्याची मुसळ स्वकीर्तीचं आपणाची येईल परिसिद्धांना घेणार नाही दुसऱ्या याची ओळखी जाणून पाय वाटायची आणि माझी चित्ता आणि माझ्या विचार नाम गेला आहे मग तो तरी तो लोटले भेटे लोक नामाविले आणि मध्ये केला सांगून जाणं किसी होऊ नको सिद्धार्थांना आणि का ते घाली भोजन तुष्ट करी सुधारती आईचे गेले सांगून केला मात्र तो सेविनार नाही सिद्धांना ते आईचा उपनिषद लक्ष्मी दिवळी संचरला भेटून पूजाचं ओरी एक राहाव्याशी मागून घेता अति प्रीतीशी बंदोबस्ती नेटका पण तो पूजा भक्तिवान तिथं पूजा करून नित्य पक्काचे घेऊन भोजन तसं ऐश्वर्य काय द्यायचं पाचवड पूजाचे म्हणे माझे आहे मला असं गाम भोजन घालावे तरी तुम्ही सह्य होऊ नये माते खटपटीचे सारे कृत्य तो असून बोलत्या ते फार बरे आहे की आम्ही खटपट करू सगण पण तुम्हावाशी कुठे आणणं उग्याची कैसे ग्रामभोजन सबळ नाथ म्हणे एका वचन सर्व आम्ही ठेवली करून ती खटपटीचे आव्हान करा कार्य सिद्ध आहे मग तो अवश्य म्हणून जाते बोले आपले काय त्यात जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हाचे आईसे बोलले ना आता ते पुजारी गेला स्वकार्यात एरीकडे उरीत काय करी महाराज कोरडे आणायचे घेऊन नाम शेतीची करपदम तो धान्य राशी प्रथम टाईट ठेवायची आईशी आप्रराशी निमित्त स्वकरीशी
धृत स्नेहादी साठवणी ओरे माई मिरत येऊन या पुजाऱ्याची सदनी आला आणला करी कवळीने ओरीचे शीघ्रगती निवून या सिद्धाश्रम दाविला यावरी आता पुढे कथन अन्नचती इच्छेचा मन नासी रागे दिसते करून भेट गेले दत्ताची तरी ती कथा सुधारस पुढे सेवा सोडाद्वारे धुंडी सुरू मालू सुरस हरिकृपे सांगली स्वस्ती भक्ती सार समज गोक्यामे सदा परिसभा क्षेत्र षटत्रिशीमाध्याय गोडा 238 श्री गोपाल कृष्ण परमस्तु शुभवतु शिरस्तु श्री नवनाथ भक्तिसार षडविषय अध्याय समत 36वा अध्याय समाप्त 36वा बंद मोबाईल बंद